हाय हॅलो नमस्ते, मी कल्याणी. तुमचं नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजचा दिवस खूप खास आहे तुम्हा सर्वांसाठी आणि माझ्यासाठी सुद्धा, कारण की आज आहे रामनवमी. श्री प्रभू रामचंद्रजींचा जन्मदिवस. तुम्हा सर्वांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा. जसं की म्हटलं आहे, राम नाम आहे सदा सुखकारी सदा हितकारी. सो सगळ्यांनी माझ्यासोबत बोला, जय श्रीराम जय श्रीराम. तर आजचा दिवस खास आहे कारण की आज आहे रामनवमी आणि तुमच्यासाठीही खास आहे, माझ्यासाठीही खास आहे. तर आजचा दिवस माझ्यासाठी पण खूप खास आहे कारण की आज आहे माझ्या लाडक्या दादांचा वाढदिवस. कारण की आजी जसं आम्हाला सांगायची की ती आणि मोठी आजी म्हणजे माझी आजी आणि मोठी आजी जेव्हा राम जन्मासाठी निघाल्या होत्या तेव्हा माझ्या आजीला त्रास झाला आणि त्या दिवशी माझ्या वडिलांचा जन्म झाला. सो आम्ही त्यांचा वाढदिवस तारखेनुसार नाही तर तिथीनुसार साजरा करतो, कारण की त्यांचे जन्मदिवस म्हणजे जन्मतारीखही त्यांना माहीत नाही, म्हणून आम्ही त्यांचा वाढदिवस नेहमी रामनवमीला सेलिब्रेट करतो. तर माझ्या लाडक्या दादांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. ह्या वाढदिवसाला दादा मला तुम्हाला हे सांगायचं, जसं मी तुम्हाला नेहमी सांगते की माझे दा म्हणजे माझा पहिला सुपर हिरो, माझं पहिलं प्रेम, माझा पहिला मित्र, ज्याला पाहून मी लहानाची मोठी झाले. आणि तुम्ही आहात म्हणून माझ्या जगण्याला अर्थ आहे. तुम्ही आहात म्हणून मला मी पण आहे. तुम्ही आहात म्हणून माझं अस्तित्व आहे. तुम्ही माझा मान सन्मान अभिमान सगळं आहात दादा. तुम्ही आहात म्हणून इथपर्यंतचा आजपर्यंतचा प्रवास माझा सुखकर झाला आहे. तुमच्यावर काय सांगू, न बोलता प्रेम व्यक्त करणारे, न थकता कष्ट करणारे, न सांगता मनातलं ओळखणारे आणि न दाखवताना काळजी करणारे असे तुम्ही. खिसा रिकामा असला तरी कधीही कुठल्या गोष्टीला नाही न म्हणणारे तुम्ही. माझ्यासाठी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहात तुम्ही. मी फक्त बोट दाखवायचं किंवा मी फक्त बोलायचं ह्याची खोटी, तर तुम्ही ती प्रत्येक गोष्ट आजपर्यंत पूर्ण करत आलेला आहात आणि अजूनही करत आहात. मला माहिती आहे मी आता खूप मोठी झाली आहे, मी हट्ट नाही केला पाहिजे, परंतु मुलगी म्हणून तो माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी वयाची माझी 50शी जरी गाठली ना तरी पण मी तुमच्याकडे हट्ट करायचं कधीच सोडणार नाही दा. हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. कल्याणी ही अशीच हट्टी राहणार आहे तुमच्यासाठी, फक्त तुमच्यासाठी. आयुष्यामध्ये खूप अडचणी आल्या, कधी कधी असं वाटलं आता सगळं काही संपलं आहे, परंतु जेव्हाही तुमचा आवाज ऐकते, जेव्हा मी तुम्हाला पाहते, तेव्हा असं वाटतं की नाही, सगळं काही ठीक होणार आहे. लहानपणी मला आठवतं जेव्हाही तुमचा पगार व्हायचा तेव्हा सगळ्यात महागडा ड्रेस तुम्ही मला घ्यायचा. तुमची सगळ्यात लाडकी होते मी, म्हणजे अजूनही आहे, तर तुमची सगळ्यात लाडकी होते मी. आई खूप ओरडते, अजूनही आई ओरडते. आई खूप ओरडायची की एवढा खर्च नका करू तिच्यावरती, पण तरीही तिचं कधी न ऐकता माझं हट्ट पूर्ण करायचा तुम्ही. जसं सगळेजण सांगतात की जुन्या गोष्टींमध्ये की एक राजा असायचा, राजाचा एक पोपट असायचा, त्या पोपटामध्ये राजाचा जीव असायचा. तसं सगळे म्हणतात की रामदासचा जीव हा त्याच्या मुलीमध्ये आहे. तर हे बरोबरच आहे, कारण की प्रत्येक बापाचा आपल्या मुलीवरती खूप जीव असतो, कारण प्रत्येक मुलगी ही वडिलांचं काळीजच असते. म्हणून यात काही शंका नाही आहे की मी तुमचा पोपट आहे म्हणून. लहानपणापासून ते लग्नापर्यंत एकाच ताटात जेवणारे आपण. कधी कधी आईला सांगायची वेळ यायची की तुम्ही एका ताटात जेवू नका, जेवण पुरत नाही. ते मला हॉस्टेलला सोडताना लहान मुलासारखे रडणारे तुम्ही, जे तेव्हा माझी वॉर्डनसुद्धा मला म्हटली होती, ऐसे पिताजी मैंने पहली बार देखे है जो अपनी बेटी के लिए, वो भी हॉस्टेल जा रही है ना कि शादी करके जा रही है, उसके लिए वो इतना रो रहा है. सगळ्यांना आपल्या मैत्रीचा हेवा वाटतो, कारण की आपल्यामध्ये बाप लेकीपेक्षा सुद्धा एक मित्र आणि मैत्रिणीचं नातं खूप स्ट्रॉंग आहे. आपण एकमेकांचे खूप 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 जिवलग मित्र आहोत. तुम्ही माझी हक्काची जागा आहात मन मोकळं करण्याची, आणि ती जागा मला अशीच हवी आहे नेहमी. माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये खंबीरपणे उभे राहणारे तुम्ही. ते हॉस्टेलला 2000 रुपये मेस फी नाही पाठवू शकलो हे फोन करून हळवेपणाने सांगणारे पण तुम्हीच. तुमची ही कडक शिस्त आणि तुमचे हे संस्कार, ह्या सगळ्या गोष्टींमुळेच दा मी आज ताठ मनाने उभे आहे. आई दादा, तुम्हा दोघांनाही मला हे सांगायचं आहे, तुम्ही दोघांनी आजपर्यंत आमच्यासाठी खूप केलं आहे, आमचे प्रत्येक हट्ट पूर्ण केले आहेत आणि तुम्ही यासाठी खूप कष्टही घेतलेले आहे हेही मला माहीत आहे. अजूनही तुम्ही आम्हाला कुठलीही गोष्ट कमी पडून देत नाही. तर मला असं वाटतं त्या पांडुरंगाची कृपा की तुमच्यासारखे आई वडील हे आम्हा तिघांना भेटले आहे. तर मी देवाचे खूप आभार मानते की देवा थँक्यू, तू आम्हाला आई दादासारखे वडील दिलेत. नाव तुमचं रामदास, कारण की रामनवमीला जन्म झाला म्हणून आजीने तुमचं नाव रामदास ठेवलं आणि ह्या नावाला तुम्ही नेहमी जागलात. निस्वार्थीपणे लोकांची सेवा कशी करायची हे तुमच्याकडनं शिकण्यासारखं आहे. एखाद्याने आपल्याला कितीही त्रास दिला तरीही वेळ प्रसंगी त्याला मदतीला धावून जाण्याचा जो तुमचा स्वभाव आहे, मला कधी कधी हेवा वाटतो ह्या स्वभावाचा
आणि मला प्रश्नही पडतो हे कसं जमतं तुम्हाला. कोविडमध्ये तुम्ही लोकांची जी मनोभावे सेवा केली त्याबद्दल लोक अजूनही जेव्हाही आम्हाला भेटतात तेव्हा भरभरून बोलतात. ते ऐकल्यानंतर मी खरं सांगते आमच्या तिघांचीही छाती फुगून येते आणि त्या छातीचं मोजमाप होणार नाही इतकी ती फुगून येते. आणि लॉकडाऊन नंतर तुम्हाला जो कोविड युद्ध पुरस्कार मिळाला याचा आम्हाला खूप खूप अभिमान आहे. तुमच्याकडे येणारा प्रत्येक माणूस, मदतीसाठी येणारा माणूस कधीही रिकाम्या हाती आजपर्यंत पाठीमागे गेला नाही. तर याचंच एक उदाहरण मी तुम्हाला सांगते. एकदा मी गावामधून म्हणजे माझ्या माहेरच्या गावामधून जेव्हा मी मळ्यामध्ये चालले होते, माझं अवसरीला काम होतं, त्यावेळेस मला तुमच्या बाजार तळाशेजारी एक आजी रस्त्यावर बसलेल्या दिसल्या. दुपारचं ऊन खूप होतं म्हणून मी त्यांना गाडीमध्ये घेतलं. म्हटलं आजी कुठे जायचं आहे तुम्हाला? तर मला कळालं त्या आपल्याच मळ्यातल्या होत्या. तर बोलता बोलता मी त्यांना विचारलं आजी घरी कोण आहे, कोण असतं? मी तुमचीच मुलगी आहे, गप्प राहू नाही शकत. सो मी त्यांना विचारलं आजी कोण आहात तुम्ही, कुठल्या आहात? तर मला कळलं की त्या मळ्यातल्याच आहेत, आपल्याच भावकीतल्या आहेत. त्यांना मी हे नाही सांगितलं की मी रामदास वळसेंची मुलगी आहे म्हणून. पण जेव्हा त्या माझ्याशी बोलत होत्या त्यांना फार भारी वाटलं की मी मुलगी असून गाडी चालवते. तर त्या मला म्हटल्या खूप चांगलं आहे तू गाडी चालवते, छान. तर त्यांच्या बोलण्यातून मला कळालं की नुकतेच 1-2 वर्षापूर्वी आजोबा देवाघरी गेले होते. तर त्यांनी मला बोलता बोलता सांगितलं की आजोबा कसे गेले. मी त्यांना विचारलं तर ते बोलले आजारी होते. पण त्याच्या आधी त्यांनी सांगितलं की तुम्ही त्यांची मदत कशी केली, किती केली. हे बोलताना ना त्या खूप भावूक झाल्या होत्या. हे ऐकताना मला खूप छान वाटत होतं. पण जेव्हा त्या म्हटल्या की आजोबा जेव्हा शेवटच्या क्षणी दवाखान्यात होत्या तेव्हा ते फक्त एवढंच म्हणत होते की मला एकदा रामदासला भेटायचं आहे. कारण मी विचारलं का आजी त्यांना का भेटायचं होतं त्यांना? तर त्या म्हटल्या की बाळा त्यांना असं वाटत होतं की जर रामदास मला भेटायला आला तर मी नक्की वाचेल हा त्यांचा विश्वास होता. आणि हे ऐकल्यानंतर खरंच माझे डोळे खूप भरून आले. थोडी मी इमोशनल झाले होते. तर त्यांचं ते बोलणं ऐकल्यानंतर मी खूप इमोशनल झाले, मी खूप भावूक झाले. मला खूप अभिमान वाटला तुमचा. मला खूप चांगलं वाटलं. माझे त्यावेळेसही डोळे भरून आले होते आणि आजही भरून आले. मी तुम्हाला सांगते ते ऐकल्यानंतर मला तुमचा एवढा अभिमान वाटला, मी तुम्हाला तो शब्दात नाही सांगू शकत. असे खूप किस्से आहेत माझ्याकडे. हा एक किस्सा झाला, असे खूप किस्से आहे. एकदा एक आपल्या घरी, पुण्याच्या घरी, मी नाव नाही सांगणार त्यांचं, ते आले होते. ते मला म्हटले ते नुकतेच दवाखान्यामधून बरे होऊन त्यांना चालता येत नव्हतं पण तुम्ही त्यांना ॲडमिट केलं, ते चालायला लागले. तेव्हा ते मला घरी आल्यानंतर म्हटले की तुझ्या वडिलांकडे किती पैसे आहेत मला हे नाही माहिती, पण माणसांच्या बाबतीत तुझे वडील हे खूप श्रीमंत आहेत आणि खूप माणसं कमवली. हे जेव्हा जेव्हा मी ऐकते तेव्हा तेव्हा मला खरंच वाटतं तुम्ही जे काही केलं आहे तेवढं आम्ही नाही करू शकत, याची खंतही मला नेहमी वाटते. आणि आज तुमचा वाढदिवस आहे, ह्या निमित्ताने मला तुम्हाला सांगायचं आहे तुम्हाला खूप काम करायचं आहे, तुम्ही काम करा. तुम्हाला लोकांची सेवा करायची, तुम्ही लोकांची सेवा करा, खूप सेवा करा, दिवस रात्र सेवा करा. ह्यासाठी तुम्हाला माझ्या खूप खूप शुभेच्छा आहे. पण ह्यासोबत माझी एक तुमच्याशी कंप्लेंट पण आहे की तुम्ही स्वतःच्या तब्येतीची काळजी घेत नाही. एक मुलगी म्हणून तो माझा हक्क आहे तुम्हाला सांगण्याचा आणि तुम्हाला ओरडण्याचा की प्लीज की तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. स्वतःसाठी नाही तर आमच्यासाठी तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. कारण की माझ्या वडिलांना माझ्या मुलीच्या म्हणजे रियाच्या लग्नामध्ये कडक असा फेटा बांधून उभं राहिलेलं पाहिजे आणि मला ओरडताना पाहिजे की पिण्या हे नीट झालं नाही, पिण्या ते नीट झालं नाही, हे तुला जमलं नाही, हे असं ऐकायचं आहे मला. सूर्याच्या लग्नामध्ये मला तुमचा ओरडा खायचा आहे. म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही दोघेही, आई दादा, तुम्ही दोघेही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. तुम्हाला ह्या वाढदिवसाच्या आम्हा तिन्ही भावंडांकडनं, माधुरी, वैभव आणि माझ्याकडनं वाढदिवसाच्या खूप 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 आभाळभर शुभेच्छा. असा प्रत्येक वाढदिवस तुम्ही ह्या वर्षी मला वाढदिवस सेलिब्रेट करून नाही दिला, पण मी तुम्हाला सांगते की नेक्स्ट इयर मी तुमचं बिलकुल ऐकणार नाही. नेक्स्ट इयर आपण दरवर्षीप्रमाणे जसा वाढदिवस सेलिब्रेट करतो आपण तसाच वाढदिवस सेलिब्रेट करायचा आहे. आणि त्यावेळेस तुम्ही नाही म्हणायचं आहे की नाही मी वाढदिवस सेलिब्रेट नाही करणार किंवा साजरा नाही करणार. पुढच्या वर्षी तुम्हाला माझ्यासाठी, तुमच्या नातींसाठी, मला माहिती आहे तुम्हाला वाढदिवस सेलिब्रेट करायला आवडत नाही, पण तुमच्या नाती तुमच्या वाढदिवसासाठी खूप एक्सायटेड असतात, तर त्यांच्यासाठी तुम्ही हा वाढदिवस साजरा करत जा, एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे. आणि ह्या वाढदिवसानिमित्त मला तुम्हाला हेही सांगायचं आहे की माझं एकटीचं म्हणण्यापेक्षा आमच्या तिघांचं तुमच्यावर खूप प्रेम आहे.
हा एकच शब्द आहे की मी म्हणू शकते की खूप प्रेम आहे. याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला काहीच सांगणार नाही. ह्या एका शब्दामध्ये सगळं काही आलं की आमचं तुमच्यावरती खूप प्रेम आहे. आणि तुमचं हे वाक्य जेव्हाही अडचणी असतात, काही असतं किंवा मला एखादी गोष्ट त्रास देत असते, जेव्हा तुम्ही ही गोष्ट मला म्हणता किंवा माधुरीलाही म्हणता, डरो मत टायगर अभी जिंदा आहे, तर हे वाक्य मला तुमच्याकडनं नेहमीच ऐकायला आवडेल. सो स्वतःची काळजी घ्या आणि ह्या वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि मी गणपती बाप्पाकडे एवढंच मागणं आहे की बाप्पा माझ्या वडिलांना चांगलं आरोग्य दे, दीर्घ आयुष्य दे, ज्याच्यामुळे ते लोकांची खूप सेवा करू शकतील आणि असंच फिट आणि हँडसम त्यांना ठेव. तर माझ्या हँडसम दादांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.